24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार. आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या काही दिवसापासून मुंबईत सुरू असलेल्या रेसकोर्स मैदानाच्या वादावर. लीजची मुदत संपल्यानंतर आता या जागी एक उत्तम थीम पार्क उभारण्याचा विडा शिवसेनेनं उचलला असून त्यासाठी उद्धव ठाकरेंसह शिवसेनेचे दिग्गज नेते आता मैदानात उतरलेले आहेत. उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी त्याला उघड विरोध केल्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र आणि स्वाभिमानचे नेते नितेश राणे यांनी त्याला विरोध दर्शवलाय. आता मुख्यमंत्री आणि काँग्रेस या प्रश्नी नेमकी काय भूमिका घेणार? शिवसेनेचा मित्रपक्ष असलेल्या भाजपाची आणि सध्या तरी या प्रश्नी तटस्थ असलेल्या मनसेची नेमकी भूमिका अंतिमता काय असेल? रेसकोर्स आणि थीम पार्कच्या या वादात सर्वसामान्य मुंबईकरांच्या पदरात नेमकं काय पडणार आणि येऊ घातलेल्या निवडणुकीत हा मुद्दा कळीचा ठरणार का? या आणि अनेक पैलूंवर चर्चा करूयात थीम पार्कचं घोडं अडणार या रोखठोक कार्यक्रमात. थीम पार्कचं घोडं अडणार या कार्यक्रमात आज माझ्या सोबत दस्तूरखुद्द मुंबईचे प्रथम नागरिक महापौर सुनील प्रभू आहेत. सुनील प्रभूंचं स्वागत. सुनील प्रभू यांनी उद्धव ठाकरे यांच्या बरोबर मुख्यमंत्र्यांना ही योजना सादर केली, त्यामुळे जी योजना निर्माण करण्यात त्यांचा मोठा हातभार होता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर, त्यांचाच आज आपण या ठिकाणी त्यांना बोलवलं आहे. त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत नेमके यामागचे उद्देश काय आहेत, अडचणी काय आहेत आणि नेमकी त्यांची संकल्पना काय आहे. माझ्यासोबत आहेत अतुल भातखळकर. अतुल भातखळकर हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे युतीमधले भागीदार आहेत. त्यांनाही आपण या ठिकाणी आज बोलवलेलं आहे. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे प्रवक्ते भाई जगताप. भाई जगताप त्यांच्या रोखठोक भूमिका मांडण्याकरता प्रसिद्ध आहेत आणि आज ते आपल्याला त्यांच्या पक्षाचं याविषयीचं रोखठोक मत सांगणार आहेत. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान. संदीप प्रधान पत्रकारितेच्या दृष्टिकोनातून यात काय काय अडचणी असू शकतात, तसंच यातून मुंबईच्या जनतेला काय मिळणार आहे याचं आपल्याला विश्लेषण करून सांगणार आहेत. या चौघांचे मी स्वागत करतो. कार्यक्रमात सुरुवातीला पाहूया या विषयावरचा आम्ही केलेला एक रिपोर्ट. गेल्या काही दिवसात थीम पार्क बाबतच्या घडामोडींनी भलताच वेग घेतलाय. भाडेपट्टीचा ताबा संपताच रेसकोर्सचा ताबा घेण्यासाठी महापालिकेची धावपळ सुरू झाली. काही दिवसापूर्वीच महानगरपालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी रेसकोर्सची पाहणी केली. त्याचवेळी भूखंड ताब्यात घेण्याची प्रक्रिया जटिल असल्याचं मुंबई महापालिकेचे आयुक्त सीताराम कुंटे यांनी म्हटलं होतं. मात्र महालक्ष्मी रेसकोर्सचा मुद्दा हा शिवसेनेनं गंभीरतेनं घेतला असून रविवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की बाबा सगळ्यांशी बोलून सगळ्यांना सोबत घेऊन आपण या विषयावरती चर्चा करू आणि मग नंतर काय जो निर्णय घ्यायचा असेल तो आपण घेऊ. मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर चर्चा सकारात्मक झाल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी दिली होती. मात्र थीम पार्क बाबत कोणतंही ठोस आश्वासन दिलं नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यामुळे पुन्हा एकदा रेसकोर्सच्या कराराबाबत वाद रंगणार आहे. उद्धव ठाकरे यांना तुम्ही आश्वासन दिलेलं आहे की त्या जागेवर उद्यान टाकणार? असं बिलकुल नाही. आश्वासन असं कधी दिलं जातं का? शिवसेनेच्या नेत्यांची वक्तव्य आणि आता ज्या पद्धतीने ते कार्यपद्धती किंवा अपेक्षा करतायत त्याचं एकाच वाक्यामध्ये जर वर्णन करायचं झालं तर पाण्यात मासा आणि घरात भरोसा अशीच काहीतरी ती कार्यपद्धती मला दिसते आहे. तर दुसरीकडे उद्धव ठाकरेंनी विश्वासार्हता गमावली आहे. ते फक्त मुंबईकरांना स्वप्न दाखवतात पण पूर्ण करत नाहीत असं सांगत नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय. एलबीटीचा विषय समोर ठेवून बाबा आम्ही तुम्हाला एलबीटी मध्ये मदत करतो, आम्हाला ह्याच्यामध्ये मदत करा, ह्याच्यामध्ये काय नाही काहीतरी त्या तसे विचार चालले असतील. एकूणच काय तर सर्व राजकीय पक्ष या प्रश्नावर आपापलं घोडं दामटवतायत. नक्की कोण जिंकणार हे मात्र अद्याप तरी अस्पष्टच आहे. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. थीम पार्कचं घोडं अडणार का या विषयावर आपण चर्चा करतो. आजचा रोखठोक प्रश्न पाहूया. जनमताचा कौल आजमावण्याकरता आम्ही रोखठोक प्रश्न विचारले आहे. रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क व्हावं का? रेसकोर्सच्या जागेवर थीम पार्क व्हावं का हा आपला प्रश्न आहे. रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/G24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा. थीम
पार्कचं घोडं अडणार का, हा प्रश्न आहे. सर्वात पहिला प्रश्न जातोय माननीय महापौर सुनील प्रभू यांच्याकडे. सुनील प्रभूजी, मला तुम्ही सांगा, याच्या मागे काही राजकीय उद्देश आहेत का? राजकीय देवाणघेवाण काही करण्यात आलेली आहे का? याचं स्पष्ट उत्तर एकदा मुंबईकरांच्या जनतेला द्या, म्हणजे या कल्पनेची आपण अतिशय निरपेक्षपणे चर्चा करू शकतो. मी आपल्याला आपल्या माध्यमातून मुंबईतील 1.25 कोटी जनतेला आणि सर्व राजकीय पक्षांना अशा पद्धतीची विनंती करतोय की यामध्ये कोणतेही राजकारण न करता या शहराच्या हितासाठी आज जवळजवळ 99 वर्षानंतर ही लीज संपल्यानंतर एक संधी उपलब्ध झाली आहे. आणि अशा वेळेला असा मोकळा भूखंड जगाच्या इतर शहरांमध्ये जशी आपण थीम पार्क आहेत तशी थीम पार्क जर मुंबई शहरामध्ये बनवली तर मुंबईवासियांना एक मोकळं फिरण्याचं ठिकाण, पर्यावरणाला आणि या शहराला उपलब्ध अशा पद्धतीचा हा परिसर आणि जगामध्ये एक आश्चर्यजनक अशा पद्धतीचं उद्यान हे शहरामध्ये आपण करू शकतो, ही एक प्रामाणिक भावना आहे. आणि या भावनेतूनच आदरणीय यात मागे कोणत्याही प्रकारचं राजकीय डील करण्यात आलेलं नाही, देणे घेण्याचे व्यवहार काही करण्यात आलेले नाही, यामागे एलबीटीचा विरोध अमुक तमुक असे कुठलेही व्यवहार ह्याच्या मागे काही नाहीत असं स्पष्टपणे तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेला आता सांगू शकता. यामागे कोणतेही राजकारण नाही, कोणतेही डील नाही. आपल्या स्टुडिओतून मी येऊन 1.25 कोटी मुंबईकरांना सांगितलं होतं की एलबीटीला आमचा विरोध आहे. एलबीटी सिस्टीम जोपर्यंत याची विश्वासार्हता मुंबई महापालिकेला कळत नाही, तितका आर्थिक स्रोत निर्माण होईल हे आम्हाला जोपर्यंत विश्वास बसत नाही तोपर्यंत एलबीटीला आम्ही पाठिंबा देणार नाही. आणि ती भूमिका आमची कायम आहे. आणि त्यामुळे कुठेही राजकीय करण्यात आलेली नाही. केवळ शहराच्या हितासाठी आज 99 वर्षानंतर ही संधी उपलब्ध झाली आहे. 250 एकरचा भूखंड जर आंतरराष्ट्रीय उद्यान आपण केलं तर सामान्य मुंबईकरांसाठी एक जागा उपलब्ध होऊ शकेल, पर्यटन चांगल्या पद्धतीने होईल आणि त्याचबरोबर पर्यावरणाचा भाग म्हणून एक चांगलं उद्यान आपण. अघोषित प्लॅन यामध्ये आहे असा एक आक्षेप नोंदवला जातोय, त्याला एकदा स्पष्टपणे उत्तर द्या. असं आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की या उद्यानाला शिवसेना प्रमुखाचं नाव देण्याबाबत कुठेही आमच्याकडनं कोणतीही सूचना गेलेली नाहीये. आणि म्हणून हे उद्यान होण्याबाबत अनेक तांत्रिक अडचणी निर्माण व्हाव्या किंवा राजकारण व्हावं म्हणून कोणीतरी या संपूर्ण पद्धतीमध्ये खो घालण्याच्या दृष्टीने अशा पद्धतीची बातमी पसरवण्याचा प्रयत्न केलाय. पण आमची केवळ उद्देश असा आहे की इथे केवळ मुंबईकरांसाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान हे मुंबईकरांच्या हितासाठी मुंबईकरांसाठीच करावं ही आमची भूमिका आहे. अतुल भातखळकर, कोणत्याही प्रकारची राजकीय देवाणघेवाण झालेली नाही, भाग क्रमांक 1, किंवा पडद्याआडून यामागे शिवसेना प्रमुखांचं नाव देऊन एक प्रकारे निवडणुकीचा प्रचार करायचाही कोणताही डाव याच्या मागे दिसत नाही. तुमच्या पक्षाची रोखठोक भूमिका नेमकी काय ती आता मांडा. नाही, आमच्या पक्षाची रोखठोक भूमिका आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केली आहे की जसं सुनील प्रभूंनी सांगितलं की रेस्कोर्सचा भूखंड सुदैवाने तो आता महापालिकेच्या राज्य सरकारच्या ताब्यात येऊ शकतो, त्यामुळे त्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक उद्यान उभं करावं अशीच भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. आणि भूमिका आम्ही पहिल्याच दिवशी स्पष्ट केलेली आहे. गोपीनाथरावांनी ती भूमिका मांडलेली होती आणि ती त्याचाच पुनरुच्चार आता अतुल भातखळकर यांनी केलाय. मला त्याचे भाई जगताप यांच्याकडे. भाई जगताप, कोणत्याही प्रकारचं डील याच्यात झालेलं नाही, लीज संपलेला आहे, 224 एकर जागा मुंबईच्या मध्यभागी आहे, त्याचा वापर सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आणि जगातलं 9वं आश्चर्य उभं करण्याचा मानस जर सत्तारूढ शिवसेना पक्षानं किंवा युतीनं आणि त्यांच्या अध्यक्षांनी जर केलेला असेल तर त्याला विरोध करायचं नेमकं कारण काय? असं आहे की याला त्यांच्या उद्दिष्टाबद्दल म्हणजे त्यांच्या त्या थीम पार्क या संकल्पनेबद्दल माझ्या मनामध्ये शंका कदाचित असू शकणार नाही, परंतु त्यांच्या उद्दिष्टाबद्दल शंका आहेच आहे. कारण 20 वर्ष मुंबईच्या या महापालिकेवर राज्यात असताना, त्या सत्तेत असताना मुंबईमध्ये शेकडो आज त्या ठिकाणी मैदानं आहेत, खूप मोठी मैदानं आहेत, खूप छोटी मैदानं आहेत. ह्या सगळ्या मैदानामध्ये कधीही अशा प्रकारचा म्हणजे विचार इतकी वर्ष कधी आला नाही. मग आता अचानक येण्याचं कारण 99 वर्ष त्यांनी आता सांगितलं की 99 वर्षाचा करार संपलेला आहे, त्याच्यानंतर ही पहिल्यांदा जागा त्यांच्या ताब्यात आहे. बोला. आता कसं आहे माहिती आहे, एक मिनिट. आता कसं आहे की आता माझं मराठी तुमच्या इतकं चांगलं नसेल कदाचित. मी सुरुवातीलाच म्हणालो मुंबईच्या इतर मैदानाबाबतीत मी या बाबतीत बोललोच नाही. आपण असं कसं समजून चाललात नाही त्यांना सांगताय की उत्तर द्या, मला हे कळतच नाही. मी असं म्हणालो मुंबईमध्ये जी शेकडो ग्राउंड आहेत, शेकडो उद्यानं आहेत,
जी कदाचित 224 एकर नसते. भाई, या उद्यानाबद्दल बोला ना. एक मिनिट, या उद्यानाबद्दल बोला ना. संबंध आहे ना, असं कसं? आणि त्यामुळे आत्ताच यांना हे सुचण्याचं कारण काय? हा एक त्याचं उत्तर मला ऐकायला खूप आवडेल, जनतेला सुद्धा खूप आवडेल. दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की माझ्या दृष्टीने मी याचा काँग्रेस पक्षाचा प्रवक्ता आहे, शासनातला एक आमदार आहे, त्याबरोबर मी एक कामगार नेता आहे. ह्या सगळ्या रेसकोर्समध्ये मुंबई असेल, पुणे असेल, बँगलोर असेल, या ठिकाणी माझी युनियन आहे आणि जवळजवळ 3,500 तिथे डायरेक्ट जे एम्प्लॉयमेंट आहे. इनडायरेक्ट जवळजवळ 22 ते 23 हजाराची तिथे एम्प्लॉयमेंट आहे. या सगळ्या याच्या बाबतीत एकाच याचं सांगत नाही मी. आणि म्हणून मला असं वाटतं की आज एवढ्या लोकांना रोजगार देणारा जर त्या ठिकाणी जर तो एक व्यवसाय म्हणून जर तो होत असेल, आज मुंबईसारख्या ठिकाणी, मुंबईसारख्या शहरामधून सगळ्या या ज्या तुम्ही आपल्या वेस्टर्न याच्यावर बघितलं, रोडवर बघितलं, ईस्टर्न रोडवर बघितलं, ज्या दोन्ही बाजूला कंपन्या होत्या त्या सगळ्या हद्दपार झालेल्या आहेत. तिथे रोजगार हे असे उरलेले नाहीत. आणि आज एवढ्या सगळ्या हजारो लोकांचा डायरेक्ट इनडायरेक्ट एक छोटासा प्रश्न विचारतो. हे जे रोजगार बुडतायत तुम्ही म्हणताय, ते रोजगार बांधव सगळे मराठी आहेत का? मला तरी असं वाटतं की म्हणजे निदान मुंबईच्या आणि पुण्याच्या याच्यात 99% मराठी आहे. सुनील प्रभू म्हणजे आत्ताच का 3 प्रश्न त्यांनी उपस्थित केले, अति शुद्ध अशा मराठीत उपस्थित केले असं आपण म्हणूया. आत्ताच का अपेक्षित असलेली नसेल कदाचित, इथेच का, आत्ताच का, इथेच का, आणि त्याहीपेक्षा सुद्धा मराठी माणसाचा रोजगार बुडवून का? असं आहे की आदरणीय भाई जगताप आमदार साहेब माझे खूप जुने मित्र आहेत आणि त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्यावरती या शहराचा महापौर म्हणून जी माहिती उपलब्ध माझ्याकडे आहे ती मी त्यांना सांगण्याचा प्रयत्न करतो. मुळात भाई खूप अभ्यासू आहेत, राजकारणातला त्यांचा अभ्यास आहे, समाजकारणातला अभ्यास आहे. 99 वर्षांनी आज लीज संपते आणि ही संधी मुंबईकरांना पुन्हा प्राप्त होणार नाही. मी आपल्याला एकच सांगू इच्छितो की 1914 पासून 2013 पर्यंत ही लीज जवळजवळ 30 वर्ष, 11 वर्ष आणि 19 वर्ष असं 99 वर्षाची आपण लीज त्यांना दिली. आणि पुन्हा जर आपण ही लीज जी आत्ता संधी सोडली तर मुंबईकरांना ही जागा कधीही उपलब्ध होणार नाही. आणि म्हणून मुंबईकरांच्या हितासाठी हा निर्णय सरकारने घ्यावा अशा प्रकारची आमची प्रामाणिक भूमिका आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे रेसकोर्स कायमस्वरूपी बंद करा म्हणून रेसकोर्सला आमचा विरोध नाही, हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी कालही त्या ठिकाणी जाहीर केलं, आजही तसंच ते म्हणतात. हा रेसकोर्स जो आहे तो या शहरापासून बाजूला जिथे नवी मुंबई आपण मोठ्या चांगल्या पद्धतीने विकसित करतोय त्या ठिकाणी आपल्याला चांगल्या पद्धतीने करता येईल. चांगल्या नवीन ज्या काही जगामध्ये रेसकोर्सवरती टेक्नॉलॉजी आहे त्या वापरून करता येईल आणि या शहराच्या मध्यभागी ही जागा आपल्याला उपलब्ध झाली तर आंतरराष्ट्रीय दर्जाचं उद्यान करता येईल. भाईने असा आरोप केला, कदाचित त्यांना दिलेली माहिती असेल किंवा नसेल मला माहीत नाही, की मुंबई महानगरपालिकेने मागील 2 वर्षामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की या शहरामध्ये असणारी उद्यानं, मैदानं ही बाहेरील कन्सल्टंट उपलब्ध करून मुंबई महापालिकेच्या आर्किटेक्ट मार्फत जवळजवळ 158 उद्यानं, थीम गार्डन आपण विकसित केली आहेत. त्याची अनेक उदाहरणं आहेत ज्याची उद्घाटनं झाली. आणि भाई मुंबई महानगरपालिकेवरती आमदार असल्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाचं निमंत्रण ते जरी आले नाही तरी निमंत्रणामध्ये नाव असतं आणि त्यांच्यापर्यंत पोहोचतं. आणि म्हणून महानगरपालिकेने अशा पद्धतीची विकसित केलेली उद्यानं त्याची कल्पना त्यांना असेल. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं करत असताना आपल्याला मुंबई शहरामध्ये असणारी मैदानं, उद्यानं विकसित करणं हा महापालिकेचं धोरण आहे. त्यानुसार आपण करतो. थीम पार्क केलेत, भागाभागामध्ये आहेत. आणि त्याचबरोबर येणाऱ्या वर्षामध्ये जवळ 80 कोटी रुपये आपण मुंबई शहरातल्या या सगळ्या उद्यानाच्या विकासासाठी आपण ठेवलेले आहेत. छोटी छोटी उद्यानं विकसित करणं हे महापालिकेचं कर्तव्यच आहे. पण आज शहराला एक संधी उपलब्ध झाली आहे. 99 वर्षानंतर हा 250 एकरचा भूखंड उपलब्ध होतोय आणि राज्य सरकार आणि महापालिका मिळून जर आंतरराष्ट्रीय पद्धतीचं उद्यान जर केलं तर मुंबईकरांना मोकळ्या पद्धतीने फिरता येईल, आंतरराष्ट्रीय पर्यटक तिकडे आकर्षित जातील आणि पर्यावरणाला आवश्यक आहे त्या सगळ्या गोष्टी ठेवता येतील. मुद्दा तोडपणे मांडलेला आहे. पण मला तुम्ही सांगा तिथला जो रोजगार मुडणार असा जो एक मुद्दा आहे त्या मराठी माणसाच्या रोजगाराचं काय? मी आपल्याला स्पष्ट सांगतोय की तो रेसकोर्स कायमस्वरूपी बंद करावा असं आमचं म्हणणं नाहीये. तो स्थलांतरित करावा, रोजगार कायम राहील. आमचं म्हणणं असं नाहीये रेसकोर्ससाठी आमचा विरोध नाहीये. तो रेसकोर्स ज्या भूखंडावर तिथून सरकारने स्थलांतरित करावा आणि हा मोकळा भूखंड आंतरराष्ट्रीय उद्यानासाठी द्यावा जेणेकरून मुंबईकरांसाठी एक आवश्यक अशा पद्धतीचं उद्यान आपण या शहरासाठी देऊ शकू. जगाच्या अनेक शहरामध्ये जा, ज्याची उदाहरणं देता येतील. प्रत्येक शहरामध्ये एक मोठं पार्क आहे, ते थीम पार्क म्हणून आहे, ती त्या शहराची ओळख आहे. मग मुंबई शहरासाठी का असू नये? आणि अशा प्रकारची भावना घेऊन आम्ही जर राजकारण न आणता काम करत असू अतिशय योग्य मुद्दा महापौरांनी मांडलेला आहे. तो म्हणजे लंडनला गेलात तर तुम्हाला हाईड पार्क आहे, अमेरिकेला गेलात तर न्यूयॉर्कमध्ये सेंट्रल पार्क आहे,
अगदी तुम्ही साओ पावलोला गेलात तर साओ पावलोला अव्हेन्यू पॉलिस्टाच्या बाजूला प्रचंड मोठं 400 एकराचं गार्डन आहे. एवढंच काय तर मलेशियाला गेलात तर केएल टॉवरच्या समोर तुम्हाला प्रचंड मोठं गार्डन दिसतं. प्रत्येक शहरामध्ये अशी ऑक्सिजनची बेटं शहराच्या मध्यभागी आहेत. ती अत्यंत सुशोभित केली आहेत. ज्यांना कोणाला सेंट्रल पार्कचा इतिहास ऐकायचा असेल किंवा त्यातल्या आलेल्या अडचणी बघायच्या असतील, ऐकायच्या असतील तर आजपासून 2 ते 3 दिवसांनी आम्ही जगातल्या अनेक वास्तुरचनाकारांना एकत्र करून या भूमिकेची नेमकी चर्चा करणार आहोत. तेव्हाही आपण या विषयाची इतर तांत्रिक जी बाबू आहेत त्याही तपासून पाहणार आहोत. आता घ्यायचा एक मला कारण ब्रेक नंतर मी जाणार आहे संदीप प्रधान यांच्याकडे आणि त्यांना विचारणार आहे मुंबईमधल्या प्राथमिक सोयी सुविधा पुरवणं हे महानगरपालिकेचं काम असतं. त्या प्रथम आधी आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत का आणि त्याला आधी प्राधान्य मिळावं का हा प्रश्न मी त्यांना विचारणार आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा झी24 तास. आपण पाहताय थीम पार्क घोडं अडणार का. झी24 तास एक पाऊल पुढे.